सहलीला जायचा सहलीला. आम्ही निघालोय मुन्नार जायला. सकाळचे 6 वाजलेत. मी वाट बघतोय कॅबची आणि इथून आम्ही जाणार बँगलोर टर्मिनल 2ला. तिथून आमची कोचीची फ्लाईट आहे, त्यानंतर सुरूचा प्रवास. सो लेट्स सी आमची कॅब वेळेवर आली, आम्ही वेळेवर पोचू, बघूयात. फायनली आम्ही लँड केलं कोचीला. आता आम्ही बाहेर निघत आहोत. आम्ही ॲक्च्युली ही ट्रिप एका ट्रिप एजन्सी थ्रू बुक केली आहे. ऑलरेडी आमचं पॅकेजमध्ये हॉटेल आणि ड्रायव्हर इन्क्लूड आहे. मग बाहेर जाऊन ड्रायव्हरला भेटू, तिथून काही स्पॉट्स कवर करू आणि मग हॉटेलला जाऊ. चला. कसं वाटतं श्वेता? आम्ही नाश्ता करून निघालो. इकडे माझ्यावरती तुम्ही बघू शकता अंजीरचं झाड आहे आणि खूप सारे अंजीर लागले आहे तिथे. आणि आम्ही इकडे थांबलो आहे एका हॉटेलला थोडंसं फ्रेश व्हायला, कारण मला मोशन सिकनेस आहे आणि खूप जास्त मला त्रास होतो कारमध्ये. पण ही प्लेस खूप सुंदर आहे, पूर्ण हिरवळ आहे, आणि खूप सुंदर प्लेस आहे. आता समोर अजून जायचं आहे मला, अजून 2-3 तास लागणार आहे आम्हाला पोचायला. आणि मला ऑलरेडी मोशन सिकनेस स्टार्ट झाली आहे आणि समोर अजून खूप जास्त स्टीप घाट आहे. तर बघूया काय हाल होतं. हाल तर बेकार होत आहे, पण जायचं पण आहे. लेट्स सी काय होतं ते. आपण एलिफंट राईड करू शकतो. सो पर पर्सन आम्हाला 1000 रुपीज फीज लागली आहे. सो असं आहे आपला एलिफंट. आणि इथे आम्हाला आता एलिफंटसोबत राईड करायला मिळणार आणि फोटो काढायला मिळणार. मी पण पहिल्यांदा एवढं जवळून बघतोय, पहिल्यांदा एवढं जवळून एलिफंट बघायला मिळत आहे मला. मी आधी बघितलं आहे, पण भरपूर दुरून बघितलं आहे. मला एलिफंट खूप आवडते. आणि हा एक्सपिरियन्स विथ एलिफंट. तर अशी आमची राईड कंप्लीट झाली. खूप मजा आली आम्हाला, खूप मजा आली. आणि इकडे पाणी आहे पूर्ण आणि हातीचा पाथ एकदम सरळ नाही आहे बिलकुल. हा खूप डेंजरस पाथ आहे. डेंजरस पाथ आहे. रोलर कोस्टरपेक्षा पण खतरनाक वाला एक्सपिरियन्स आहे. खूप जास्त भीती वाटली आम्हाला. तसं तर वेगळ्या प्रकारचं भरपूर झाडं आहेत. नावं काही माहिती नाही आम्हाला, पण इलायची म्हणजे स्पाइस गार्डन आहे बघा. हे पूर्ण हे इलायचीच आहे आय गेस. पाइनएप्पल. आणि ते पाइनएप्पल आहे स्मॉलवाले.
हां पायनॅपल आहेत. स्पाइस गार्डन आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामध्येच खूप सारे प्लांटेशन आहे. प्लांटेशन सेपरेटली तुम्हाला फिरवतात ते, त्याचे वेगळी एंट्री चार्जेस आहेत. आयुर्वेदिक झाडं आणि स्पाइस. आणि इकडे पुढे एलिफंट राईड ॲक्टिव्हिटी आहे. एलिफंटला तुम्ही आंघोळ घालू शकता आणि त्याच्यासोबत फोटो. वेगवेगळे चार्जेस आहेत. सो 1500 आणि 2000 अशा डिफरंट चार्जेस आहेत. त्यानुसार तुम्हाला ते एलिफंट ॲक्टिव्हिटी करवतात. मस्त फन ॲक्टिव्हिटी आहे. छान वाटलं आणि हा परिसर पण खूप छान आहे. आता आम्ही पोचलो आहे लंच करायला आणि या हॉटेलमध्ये खूप सारे फिशेस आहे. वाव, इकडे लोक फोटो काढत आहेत. हॉटेल खूप भारी वाटत आहे पण इथे खूप जास्त गर्दी आहे. लेट्स सी काय खायला मिळते. सो आम्ही चेक इन केला आहे आणि हा आमच्या रिसॉर्टचा परिसर आहे. इकडे कॉटेजेस आहेत. इकडे सगळं प्लांटेशन आहे, भरपूर प्लांटेशन आहे. सगळे स्पाइस प्लांटेशन्स आहेत आणि हा आमचा कॉटेज आहे. आजूबाजूचा परिसर तर खूप मस्त आहे. बघूयात कॉटेज कसं आहे. प्रॉपर्टी खूप जुनी वाटते पण बऱ्यापैकी मेंटेन आहे आणि खूप जास्त स्पेस आहे. अवतीभोवती समोर एंट्रन्सला एंट्रन्स नंतर हा असा एरिया आहे. हा समोर, त्यानंतर समोर इकडे बेडरूम आहे. हा बेड आहे. या साईडला वॉश बेसिन आणि वॉशरूम आहे. आणि हा एक दुसरा डोअर आहे जो डायरेक्ट बाहेर ओपन बॅल्कनीमध्ये ओपन होतो. आणि हा समोरचा रूमचा व्ह्यू. इथे बसून चिल करा, निसर्गाच्या सानिध्यात कॉफी मागवा आणि बसून राहा मस्त. आणि आजूबाजूला पण सेम थोडे वेगळे कॉटेजेस आहेत. खूप सारे टाईप्स आहेत त्यांच्याकडे रूममध्ये आणि खूप जास्त ग्रीनरी आहे. येताना पूर्ण रोडवरती पण होती, तसेच हॉटेलमध्ये पण आहे. नंतर आपण इकडे आतमध्ये प्लांटेशन पण आहे, ते एक्सप्लोअर करूयात थोड्या वेळाने फ्रेश होऊन. अशी इव्हिनिंग वॉक. फक्त किडे, पक्षी, झाडं, हवा, त्यांचा आवाज कसा वाटतं आहे आता. खूप भारी वाटतं. तो वरती आमचं कॉटेज आहे आणि हा लांब एंट्रन्स. तर हा होता डे 1 बँगलोर टू मुन्नार ट्रॅव्हलिंग. उद्या आपण जाऊ साईटसीइंगसाठी आणि बघू काय आहे मुन्नारमध्ये बघण्यासारखं. तर इथे आम्ही संपवतो आजचा व्लॉग. गुड नाईट.